हॅलो फ्रेंड्स, चला तर आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण बघणार आहे टायपिंगसाठी आपल्याला काय काय करायला हवं आहे ज्याने आपली स्पीड वाढेल। सगळ्यात आधी आहे कीबोर्ड। कीबोर्ड आपल्याला आपल्या फिंगर्सवर पूर्ण पाठ असायला हवा आहे। नंबर लाईन असो, नंबर पॅड असो किंवा शिफ्टची बटन असो, ह्या सगळ्या बटन आपल्याला आपल्या फिंगर्सला पाठ असायला हवे। जसं एक्झाम मध्ये आपल्याला शॉर्टकट कीज वापरायचे आहे, त्यात अल्टर की प्लस न्यूमरिक पॅड वापरावा लागतो। तेव्हा काही मुलं काय करतात, लेफ्ट हँडच्या थंबच्या बाजूचे जे फिंगर आहे त्यांनी प्रेस करून नंबर पॅड वापरतात। तसं न करता अल्टर की आहे ती आपल्याला लेफ्ट हँडच्या थंबनी प्रेस करून नंबर पॅड वापरायचं आहे। त्याने काय होणार आहे, जेव्हा आपला लेफ्ट हँड आपली पोझिशन घ्यायला गेला तर जे पोझिशन आहे लवकरात लवकर मिळणार। नेक्स्ट आहे नंबर लाईन। ती पण आपल्याला पूर्णपणे पाठ असायला हवी आहे, कारण का त्यावर आहे काही सिम्बॉल्स। आणि जेव्हा आपल्याला पॅसेजमध्ये 2 अंकी किंवा 3 अंकी जेव्हा नंबर येतो, तो आपल्याला त्या नंबर लाईनवरूनच टाईप करायला हवा आहे। त्यात पण सेम लॉजिक आहे। जेव्हा आपल्या हाताची जे पोझिशन आहे ती मिडल रो वरून नंबर लाईनवर जायला सोपी असते आणि नंबर लाईनवरून मिडल रो वर यायला पण ते सोपी जाते। जेव्हा जर आपण असं न करता आपण नंबर पॅडवर टाईप केलं, आपलं लक्ष पूर्ण नंबर पॅडवर जातं। नंबर पॅडला बघितलं तर आपलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे पॅसेजवरचं लूज होते। नेक्स्ट आपण अभ्यास कसा करायला हवा आहे, कशातून करायला हवा आहे, किती वेळ करायला हवा आहे, हे सगळं बघूया। यासाठी तुम्ही ऑफलाईन 2 पॅसेज डेली करायचे। ऑफलाईन म्हणजे कसे करणार आहे, तुम्ही न्यूजपेपर घेणार आहे। न्यूजपेपरमध्ये जसं विचार असतात, ओपिनियन्स असतात, त्यातले 2 पॅसेज डेली तुम्हाला टाईप करायचे। त्याने काय होणार आहे, 2 रोजची टाईप केली तुम्ही तर तुमचे महिन्याभरात 60 पॅसेज होणार आणि ते नंतर तुम्ही ऑफलाईन ते टाईप करू शकता। जे तुम्ही विचारतात ना, म्हणतात ना पॅसेज आहे का, पॅसेज आहे का, हार्ड कॉपीचे पॅसेज आहे का, टायपिंगसाठी पॅसेज आहे का, त्यांनी तुमचा तो प्रश्न सॉल्व्ह होणार। नेक्स्ट टाईप केल्यानंतर पण तुम्हाला तो पॅसेज पूर्णपणे चेक करायचा आहे। कुठे तुमचे मिस्टेक्स होत आहे, त्या मिस्टेक्स तुम्हाला बघायचे आहे आणि व्यवस्थित करायचे आहे। आणि जेव्हा ते शॉर्टकट कीज येत आहे आणि ते तुम्ही टाईप करत आहे तर तेव्हाच ते नोट डाऊन केलेलं आहे नोटबुकमध्ये, तर ते तुम्हाला तुमच्या अक्षरात खूप छानपणे लक्षात राहणार। तुम्हाला ते वर्ड्स काउंट करायचे आहे तर तुम्हाला ते सिलेक्ट करावं लागेल। सिलेक्ट करून वर्ड फाईलमध्ये आपल्या रिव्ह्यूमध्ये जाऊन रिव्ह्यूवरून तुम्हाला वर्ड काउंट ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक केलं तर तुम्ही किती वर्ड लिहिलेले आहे ते तुम्हाला दिसणार तिथे। त्यानंतर आता बघूया आपण वेबसाईट्स किंवा ऑनलाईन कशी प्रॅक्टिस करायची आणि किती करायची। ऑनलाईनसाठी मला 2 वेबसाईट छान वाटल्या आहे। एक आहे मराठी टायपिंग आणि दुसरी आहे हिंदी टायपिंग। या दोन्ही साईटमध्ये असं काही फारसं डिफरन्स नाही आहे, पण काही गोष्टी तुम्हाला मराठी टायपिंग वेबसाईटमध्ये छान आहे, काही हिंदीमध्ये। सो मराठी टायपिंगमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला पॅसेज आहे तो एक पॅसेज तुम्हाला 2 वेळा टायमिंग लावून टाईप करायचं आहे, त्याने तुमचं कॉन्फिडन्स बिल्ड होईल। नेक्स्ट त्याच्याच साईडने एक ट्युटर म्हणून आहे मराठी टायपिंगमध्ये। त्या ट्युटरमध्ये लेसन्स आहे, ज्यांनी काय आपले जे फिंगर्सचे लेसन्स जे आपण टायपिंग शिकताना केलेले आहे, काही मुलं विसरले असतील तर ते तुम्ही तिथून रिवाइज करू शकता। मोस्टली जे आपले करांगीचे शब्द किंवा आपला सराव नसतो करांगीच्या शब्दांचा, तर त्यात आपल्याला लेसन्स दिलेले आहे। ते लेसन मराठी ट्युटरमध्ये कॉमन वर्ड्स पण दिलेले आहे, जे सतत आपल्या पॅसेजमध्ये येत असतात, जे आपल्या फिंगर्सला पाठ होईल तर आपल्या स्पीडला पण बूस्ट मिळेल। जसं आपण लेसन्स वर्डमध्ये करतो तेव्हा आपल्याला थोडं बोर होतो, पण ह्या वेबसाईटवर तुम्हाला बोर होणार नाही आणि एक एन्करेजमेंट मिळेल। दुसरी साईट आहे हिंदी टायपिंग। त्यात तुम्हाला पॅसेज टाईप करायचा आहे, पण तो रँडम शब्दांचा करायचा आहे। का बरं? कारण का त्यात रँडम शब्द आहे। जर तुम्ही एखादी पॅसेज टाईप करत आहे, स्टोरी बेस टाईप करत आहे, तर तुम्हाला त्यात आधीच कळतं कोणचा शब्द येऊ शकते किंवा कोणची लाईन येणार आहे।
पण रॅन्डम शब्द वापरले तर आपल्याला कोणताही शब्द कधीही येऊ शकते, त्यात आपल्याला आयडिया नसते. त्यामुळे काय असते, आपण टाईप करताना कॉन्सन्ट्रेशनली टाईप करतो, त्याने तुमचं कॉन्सन्ट्रेशन बिल्ड होते. आणि त्यानंतर त्यात या वेबसाईटमध्ये तुम्ही बॅकस्पेस ऑफ करून टाईप करा. त्याने तुमचा जो प्रॉब्लेम आहे एक्झाममध्ये, बॅकस्पेस अलाउ आहे नाही आहे, तो पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. जमेपर्यंत आपण बॅकस्पेसचा वापर करायचाच नाही आहे, कारण का आपल्याला माहीत नाही आहे कोर्टच्या एक्झाममध्ये बॅकस्पेस अलाउ असणार आहे की नाही आहे. कारण लास्ट जेव्हा 2018मध्ये एक्झाम झाली होती तेव्हा काही सेंटरवर अलाउ होतं, काही सेंटरवर नव्हतं. तर आपण बॅकस्पेसचा वापर करायचाच नाही आहे जेव्हा टाईप करत आहोत तेव्हा, आणि त्याने फायदा पण होणार आहे. म्हणजे जेव्हा आपण बॅकस्पेस वापरतो तर आपण 2 शब्द समोर जायचं तर आपण उलट एक शब्द मागं जातो, त्याने आपला टाईम खूप वेस्ट होतो. तसंच एक पॅसेज घ्यायचा आहे, तो पॅसेज 3 ते 4 वेळा तुम्हाला टाईप करायचा आहे. त्याने काय होणार, तुमचे काही शब्द पाठ होणार आणि त्यांनी तुमची स्पीड वाढणार. कधी पण टाईप करताना आपल्या चुका कुठे होते हे लक्षात घ्यायचं आहे. मोस्टली आपल्या चुका होणार आहे ते आहे शिफ्ट कॉम्बिनेशन कीज बरोबर जे आपण प्रेस करत आहोत शब्द होतात. डेली टाइम सेट करायची काही गरज नाही आहे, आपण एका हप्त्यानंतर पण टाइम सेट करू शकतो. आणि फ्रेंड्स, त्यात अजून काही गोष्टी आहे ज्या आपण फॉलो केल्या पाहिजे. जेव्हा आपण टायपिंग करत असतो किंवा तेव्हा आपण स्ट्रेट बसायला हवं आहे. जे चेअर किंवा स्टूल आहे आपला, तो त्याला हँड्स नसायला हवे, ज्याने आपल्याला एक अटेन्शन मिळते. आपला जो हात आहे कीबोर्डला टच नाही झाला पाहिजे, फक्त आपले फिंगर्सच टच व्हायला पाहिजे जेव्हा टाईप करतो आपण तेव्हा. आणि आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन पॅसेजवरच असायला हवं. आपण काय टाईप करत आहोत ते मुळीच बघायचं नाही आहे, आपल्याला फक्त पॅसेज बघून टाईप करायचं आहे. कंटिन्युअसली प्रॅक्टिस करत असतो तर काही दिवसांनी आपली स्पीड स्टेबल होऊन जाते, म्हणजे वाढत पण नाही आणि कमी पण नाही होत. तेव्हा मग आपल्याला कळत नाही की काय चुकत आहे. तेव्हा आपण काय करायला हवं, जेव्हा आपण हा प्रॅक्टिस सेशन करत आहोत, म्हणजे 10 ते 15 दिवस आपण कंटिन्यू करत आहोत, त्यानंतर 1 दिवसाचा नो टायपिंग डे करायचा. म्हणजे तुम्हाला 1 दिवस कीबोर्डला हातच नाही लावायचा आहे. त्याने काय होणार आहे, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. तुम्हाला तुमची स्पीड वाढलेली दिसणार आहे. आणि मित्रांनो, लक्षात घ्या, अजूनही वेळ गेलेला नाही आहे. जर आपण आताही सुरुवात केली तरी होऊ शकते. म्हणजे जर तुम्हाला ॲटलिस्ट वर्ड्स वगैरे माहीत आहे किंवा तुम्ही आधी टायपिंग केलेली आहे, कोर्स व्यवस्थित केलेला असेल, तर आताही 1 ते 1.5 महिन्यात तुम्ही तुमची स्पीड कव्हर करू शकता. आणि जे काही मी सांगितलेलं आहे हे व्यवस्थित जर तुम्ही दिवसातून 4 ते 5 तास केलं, जेव्हा पण आपण टाईम लावून पॅसेज करत आहोत तेव्हा टाईम बघायचा नाही आहे. एक्झाम असो की आपली प्रॅक्टिस असो, जेव्हा आपण स्टार्ट बटन प्रेस करतो तेव्हापासून आपल्याला फक्त आणि फक्त पॅसेजकडेच बघायचं आहे आणि पूर्ण स्टार्ट टू एंड कंप्लीट करायचं आहे. जर आपण टायमिंगकडे बघितलं तर आपला कॉन्फिडन्स लूज होतो किंवा आपल्याला असं वाटते की आपला पॅसेज कंप्लीट झाला पाहिजे, म्हणून मग आपल्या हाताने चुका होतात. हाताने कृतीदेव 055 फॉन्ट आणि साईज 15-16 वापरू शकता. जेव्हा फ्री वेळ मिळेल तेव्हा न्यूमरिक पॅड आणि कठीण शब्दांची प्रॅक्टिस करत राहा. कोर्टच्या एक्झाममध्ये फक्त आणि फक्त 30 ते 35 ची स्पीड पाहिजे आपल्याला आणि ॲक्युरेसी पाहिजे. म्हणून कोणी काही असो, आपल्याला फक्त 30 ते 35 आपला स्पीड मेंटेन करायचा आहे. मित्रांनो, आता इथेच थांबूया. तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर तुम्ही लाईक करा. जर 1000च्या वरती लाईक्स आल्या तर मी कोर्टचा जो इंग्लिशचा 40चा जो पॅसेज आहे तो कसा करायचा त्यावर व्हिडिओ घेऊन येईल. सो थँक यू फॉर वॉचिंग.